आजच्या व्हिडिओमध्ये आपण मार्केटमध्ये मिळतात तसे म्हणजेच एकदम दुकानासारखे परफेक्ट गुलाबजामुन बनवणार आहोत। तर त्यासाठी मी ते गिट्सचा इन्स्टंट मिक्स घेतलेली आहे। यामध्ये आरामात 20 पीसेस बनवून जातात। तसं आपल्यावर आपल्याला किती पीसेस बनवायचे आहेत। 100 ग्राम वेट आहे, 65 रुपये रेट आहे। त्याचबरोबर इथे स्टेप्स पण दिलेले आहेत। आता आपण इथे दूध पण घेतलेला आहे भिजवण्यासाठी। दूध अगदी ऑप्शनल आहे, दुधाऐवजी पाणी पण यूज करू शकता तुम्ही। त्याचबरोबर पाक बनवण्यासाठी मी इथे साखर घेतलेली आहे 1 मोठी वाटी, खोबरा किस घेतलेला आहे थोडा, त्याचबरोबर विलायची पावडर घेतलेली आहे। सर्वात आधी आपल्याला हा मिक्स आपल्याला भिजवून घ्यायचा आहे, म्हणजे याचा एक डो तयार करून घ्यायचा आहे। तर त्यासाठी मी इथे एक ताट घेतलेली आहे। ताटामध्ये सर्वात आधी आपण हा इन्स्टंट मिक्स काढून घेऊया। त्यानंतर आता आपल्याला इथे दूध टाकून घ्यायचं आहे। बघू शकता सर्व मिक्स हा काढून घेतलेला आहे। आता आपण याच्यामध्ये दूध टाकून घेऊया। आपण जेवढं दूध घेतलेलं आहे तेवढं दूध आपल्याला लागणार नाही, अगदी थोडासा दूध लागतो। दूध ऑप्शनल आहे, दुधाऐवजी तुम्ही पाणी पण वापरू शकता। दूध टाकलंच पाहिजे असं काही नाहीये। आता आपण याचा छान असं मिक्स करून एक डो तयार करून घेऊया। काही वेळानंतर बघू शकता एक डो तयार करून घेतलेला आहे आणि याला आपण 5 मिनिटं रेस्टसाठी ठेवलेला होता। आता आपण हाताला तेल लावून घेऊया। तेल लावल्यामुळे जे आपण गुलाबजामुन बनवणार आहोत त्यावर क्रॅक्स नाही आहेत। तर बघू शकता या प्रकारे आपण लहान लहान अशी गुलाबजामुन तयार करून घेऊया। बघू शकता या प्रकारे बघू शकता हा गुलाबजामुन रेडी झालेला आहे आणि यावर एक पण क्रॅक्स पडलेले नाही आहेत। याच प्रकारे आता आपण सर्व बनवून घेतलेले आहेत। आता आपण यांना फ्राय करून घेऊया। बघू शकता दूध आपण जेवढा घेतलेला होता तेवढा लागला नाही, अर्धी वाटी दुधामध्ये आपलं हे तयार होऊन गेलं आहे। आणि त्याचबरोबर इथे तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे। तेल छान असं गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला हे गुलाबजामुन एक एक करून टाकायचे आहेत। हळूवार टाकायचं आहे, नाहीतर तेल तुमच्या हातावर उसळणार। या कढईमध्ये जेवढे ॲडजस्ट होणार तेवढे आपल्याला गुलाबजामुन इथे टाकून घ्यायचे आहेत। मी सर्वच गुलाबजामुन टाकत आहे कारण की ही कढई मोठी आहे आणि याच्यामध्ये हे सर्व गुलाबजामुन आरामात ॲडजस्ट होऊन जाणार। 20 पीसेस बनवायचे असं लिहून होता, पण आपल्यावर आपल्याला केवढ्या साईजमध्ये बनवायचे आहेत हे पीसेस। तर मी ते 16-17 पीसेस बनवून घेतलेले आहेत। यांना छान असं फ्राय होऊ द्यायचं आहे। काही वेळानंतर बघू शकता हे छान फ्राय व्हायला लागलेले आहेत। यांना आणखीन काही वेळ आपल्याला छान असं फ्राय करून घ्यायचं आणि अधूनमधून परतत राहायचं आहे। काही वेळानंतर बघू शकता यांचा कलर हा पूर्णपणे चेंज झालेला आहे। आता आपण यांना आणखीन छान असं डार्क कलर येऊ देऊया। तुम्हाला जर जास्त डार्क कलर आवडत नसेल तर आताच यांना काढू शकता। काही वेळानंतर बघू शकता या गुलाबजामुनला छान असा डार्क ब्राऊन कलर आलेला आहे। आता आपण हे गुलाबजामुन काढून घेऊया। आणि एक सांगायचं विसरली ते म्हणजे आपल्याला हे गुलाबजामुन मीडियम गॅसवरती फ्राय करायचे आहेत, म्हणजे आतमधून छान अशी शिजणार। तर आता आपण यांना काढून घेऊया। आणि बघू शकता सर्व गुलाबजामुन आपण काढून घेतलेले आणि किती छान असा कलर आलेला आहे यांना। आता आपण पाकाची तयारी करूया। तर पाक बनवण्यासाठी मी इथे एक मोठा वाटा घेतलेली आहे। त्या वाट्यामध्ये मी इथे 1 ग्लास आणि थोडंसं पाणी टाकत आहे, म्हणजे 1.5 ग्लासपेक्षा कमी पाणी टाकायचं आहे आपल्याला। आणि त्याचबरोबर आपण जे 1 मोठी वाटी साखर घेतलेली होती ती साखर आपल्याला इथे टाकून घ्यायची आहे आणि याला आपल्याला गॅसवरती ठेवायचं आहे। उकडी येऊ द्यायची आहे। काही वेळानंतर बघू शकता छान अशी उकडी आलेली आहे। उकडी आल्यानंतर यामध्ये विलायची पावडर टाकून घ्यायचं आहे। विलायची पावडर टाकल्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आणखीन छान असं उकळू द्यायचं आहे याला। आणि त्यानंतर आता आपल्याला यामध्ये खोबरा किस टाकायचा आहे। खोबरा किस आपल्याला थोडंसंच टाकायचं आहे, एकदम जास्त नाही टाकायचं आहे। थोडासा खोबरा किस आपण इथे टाकलेला आहे। खोबरा किस टाकल्यानंतर आणखीन छान असं उकळू द्यायचं आहे आणि गॅस बंद करून घ्यायची आहे। गॅस बंद करून घ्यायची आणि गॅस बंद केल्यावरच आपल्याला इथे गुलाबजामुन टाकायचे आहेत। बघू शकता गॅस बंद केलेली आहे आणि त्यानंतर आपण इथे गुलाबजामुन टाकलेले आहेत। आता आपल्याला यांना झाकून ठेवायचं आहे। 10 मिनिटांसाठी झाकून ठेवायचं आहे आपल्याला यांना। 10 मिनिटांनंतर बघू शकता गुलाबजामुनचा साईज किती मोठा झालेला आहे आणि गुलाबजामुन एकदम रेडी झालेले आहेत आपले। आता आपण हे गुलाबजामुन एका प्लेटमध्ये काढून घेऊया। आणि मार्केटमध्ये जसे मिळतात तसेच म्हणजेच एकदम दुकानासारखे परफेक्ट गुलाबजामुन आपले बनवून रेडी झालेले आहेत। काय भारी लुक आलेला आहे, बघू शकता तुम्ही याचा कलर बघू शकता आणि याचा लुक बघू शकता काय भारी आलेला आहे। आता आपण याच्यामध्ये थोडा खोबरा किस टाकून डेकोरेट करून घेऊया। बघू शकता वरून खोबरा किस टाकून घेत आहे मी आणि काय मस्त असा भारी लुक आलेला आहे आपल्या गुलाबजामुनना। आणि जो याचा हा पाक आहे तो गुलाबजामुनचा आतमध्ये पण गेलेला आहे। बघू शकता या गुलाबजामुनचा आतमध्ये पर्यंत हा पाक गेलेला आहे।
बघू शकता काय भारी असे आपले ज्यूसी गुलाबजामुन रेडी झालेले आहेत। एकदम परफेक्ट गुलाबजामुन बनलेले आहेत। जर तुम्ही या गुलाबजामुनचा एक बाईट घ्याल तर हे गुलाबजामुन तुम्हाला खूपच आवडणार असे गुलाबजामुन हे बनलेले आहेत। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।